आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला, याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो। यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता। मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना। 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली। अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती। आम्ही जनतेचे प्रश्न वारंवार मांडत असतो। यामध्ये रेती माफिया, आरटीओ माफिया, ड्रग्ज माफिया यांच्यासोबत आम्ही लढत असतो। मनामध्ये विचार येतो की यामुळे तर आमच्यावर घातपात तर होत नाही ना। जनतेच्या कामासाठी 300 ते 500 किलोमीटर डेली आम्ही फिरत असतो। मी वारंवार सरकारला आणि अधिकाऱ्यांना पत्र लिहिले की आम्हाला सिक्युरिटी देण्यात यावी। सिक्युरिटीच्या नावावर फक्त एक सिक्युरिटी गार्ड त्यांनी मागच्या विंटर सेशनमध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी दिला। आमच्या समोर समजा कोणती गाडी आहे, आम्ही नक्सलाइट एरियामध्ये फिरत असतो, एस्कॉर्ट समजा दिली तर अशा प्रकारचे अपघात रोखता आले असते। मी सरकारला विनंती करतो की आमच्या मनामध्ये शंका आहेत आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी। अन्यथा आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर सरकार आणि अधिकारी जिम्मेदार असतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।